गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन जीवन गाणे माझे जीवन गाणे माझे जीवन जीवन गाणे 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 जीवन गाणे जीवन गाणे माझे 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 जीवन गाणे गाणे यथा असो आनंद असू दे यथा असो आनंद असू दे आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे पुढे जाणे जाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे 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 माझे जीवन कधी ऐकतो गीत झऱ्यातून 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 वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी ऐकतो गीत झऱ्यातून कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी मनातून कधी वाऱ्यातून 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 कधी ताऱ्यातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळ झुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गाणे माझे 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 जीवन गाणे
घनदाट वृक्षांची सतत सोबत असल्याशिवाय चांदणं निथळणं म्हणजे काय ते कळतच नसतं. शहराच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतींच्या जंगलात चांदण्याचं स्वागत सोडा, पण त्याची साधी दखलही घेतली जात नाही. त्या इमारतींना तो हक्कही नाही. चांदण्याला आलिंगन द्यायचा अधिकार धरतीच्या पोटातून जन्म घेतल्या दिवसापासून प्रकाशाच्या ओढीनं आकाशाकडे झेप घेणाऱ्या वृक्षांनाच आहे. मनात सदैव आकाश साठवणाऱ्या सरोवरांना आहे, तळ्यांना आहे, पुष्करांना आहे, चांदण्याला टेका इथं असं म्हणणाऱ्या खेडवळ हाबड्या माळांना आहे. चंद्राच्या भेटीसाठी युगानुयुग ज्यांचा जीव खालीवर होत आलाय त्या सागर महासागरांना आहे. ताटलीतला दूध भात चांदो मामाला दाखवत ज्या आईने आपल्या बाळाला भरवला असेल त्या आईला आहे, तिच्या बाळाला आहे. हाऊसिंग सोसायट्यांनी चंद्र आणि चांदण्याशी संबंध तोडलाय. चंद्र हा इथल्या जीवनामध्ये रिलेव्हंटच नाही. अहो, फुकटात मिळणारं चांदणं सुद्धा आहे. इथे कोणाला अतोनात गरिबीमुळं पाहणं परवडत नाही, तर अतोनात श्रीमंतीमुळं तेच चांदणं ट्यूबलाईटच्या प्रकाशामध्ये आउटडेटेड वाटतं.
मोहात काय वाईट असतं सांग श्याम. जगात देवानं एवढे रंग निर्माण केले, सुगंध निर्माण केले, माणसाच्या जिभेला चव दिली आहे, ती कशासाठी? अरे काही दात द्याल की नाही? सगळा निसर्ग दात मागून राहिला या तुमच्याशी. वसंतात कोकिळा येऊन गाऊन जाते तुमच्यासाठी. पावसाळ्यापूर्वी मेघांचा पखवाज सुरू होतो आणि मोर नाचू लागतात. बिजलीचा कथ्थक सुरू होतो कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठीच नाही. अरे बेशक तू मन जिंकायला जा, पण ते मन कुठं बसलंय याचा तरी आधी शोध घेशील. अरे मन जिंकणाऱ्या तुझ्या या संत महंतांच्या गोष्टी राहू देत. या इथे या वाड्यात आग्रेवाली रोशन आली होती गायला एकदा. जवान होतो आम्ही तेव्हा. तुझ्या आजोबांचा गाण्या बजावण्याचा शौक म्हणजे अरे खुला बिलकुल. बाई असो बुवा असो, नाच गाणं इथं चोरा चोरीचा मामला नाही. अरे तुझ्या आजोबांचं सोड, पण तुझ्या आजीनं इथं आज बसल्या बसल्या इतकं गाणं ऐकलं होतं की मलका जान एकदा अंतरा विसरली ठुमरीचा, तर आतून आजीनं कुठले शब्द सांगितले. गाणं ऐकणं, सौंदर्याचा आस्वाद घेणं, त्यात पाप वाटायचं कारण काय? पाप बळजबरीत आहे, सक्तीत आहे, परिणामांची जिम्मेदारी नाकारण्यात पाप आहे, खुशीत पाप नाहीये. मित्रांनो, तो मीच का तो मी नव्हेच अशी शंका कृपा करून तुम्ही घेऊ नका. तो मी पु ल देशपांडेच आहे. आत्ताच प्राचार्यांकडून मला असं सुचवण्यात आलं की इथं जमलेल्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शनपर काही गोष्टी सांगून उपदेश करावा. आता वास्तविक असा उपदेश करण्यावर आणि तो तुम्ही लोक ऐकत असाल या दोन्हीवर माझा विश्वास नाही. तर प्रथम ज्यांना बक्षिसं मिळाली आणि ज्यांनी त्यांना ती मिळू दिली अशा दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः स्वतःचे जीव धोक्यात घालून इतरांचा बचाव करण्यात श्रीयुत तिजारे आणि श्रीयुत शिंदे यांनी जे साहस दाखवलंय त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. तुमच्या या नाशिक शहराला एक विशेष परंपरा आहे. हा, ती कधीतरी राम इथं येऊन राहिला आणि सीतामाईने त्याचे पाय चुरले म्हणून नव्हे, किंवा तुमच्या त्या प्रसिद्ध नाशिकच्या चिवड्यासाठी सुद्धा नव्हे. परवाच कुणाला तरी मी नाशिकला जातोय असं सांगितलं तर त्यांनी हा असा उद्गार काढला आणि चेहराच पाडला. मी म्हणाले तसं काही नाही, मी स्नेहसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून जातो. या नाशिक शहराला स्वातंत्र्यवीर सावरकर, कान्हेरे यासारख्या क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे. आणि आज जशी या आठवणींची ज्योत माझ्या हृदयात तेवते तशी ती सतत तुमच्या हृदयात तेवत राहील याची मला खात्री आहे. असले प्रसंग किरकोळ म्हणून नावमेल व्हायचं कारण नसतं. आता कल्पना करा की सूर्य मावळताना त्याला चिंता पडली की माझ्यानंतर या जगाचं कसं होणार. नाही, सगळ्या सत्ताधारी व्यक्तींना हीच चिंता असते की माझ्यानंतर खुर्चीचं कसं होणार. मग सूर्य तरी याला अपवाद कसा. सगळे विद्युत दीप पेटले होते, मशाली पेटल्या होत्या. अशा वेळी एक बारीकशी पणती, केवढी मिणमिणती ज्योत असेल त्या पणतीची. ती म्हणाली, भगवान मला होईल तेवढं आपलं कार्य मी करेन. हा, तुमच्या प्रकाशा इतकं सामर्थ्य नसेल माझ्या या प्रकाशात, पण म्हणून त्याचं महत्व कमी होत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, कान्हेरे यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या साहसा इतकं मोठं तुमच्या तिजारे शिंदेचं साहस नसेल, पण त्यालाही महत्व आहेच. त्यांच्या कर्तव्य तत्पर साहस प्रवृत्तीला ते महत्व आहे. मी असं ठरवलं होतं की काही भाषण तयार करून येण्यापेक्षा इथं आल्यावरच तुमच्याशी थोडंसं हितगुज करावं. असे भाषण तयार करून जाण्याचे माझ्यावर अनेकदा प्रसंग येतात आणि इथं तर ते रोजच येत असतील. आजचा विद्यार्थी वर्ग बदललाय असं आज सगळी कडक म्हटलं जातं, पण मला तरी हा विद्यार्थी वर्ग बदललाय असं काही नाही वाटत. आता विद्यार्थ्यांचं बाह्यांग बदललंय, पॅन्टची रुंदी थोडी कमी झाली आहे. तरुणींच्या पोशाखाबाबत मात्र मी आता जास्त तपशिलात शिरत नाही. हा, आता गॅदरिंगच्या वेळी एखादा विद्यार्थी बक्षीस घेत असताना वशिला वशिला असं करून ओरडणं सगळं तेच आहे.
अहो तुमच्यासारखं असताना मी हे असंच ओरडत होतो. आणि म्हणून मला वाटतं की जे लोक असं म्हणतात की आजचा विद्यार्थी बदललाय, ते लोक आपली विद्यार्थी दशा पूर्णतया विसरलेले असतात. मला काही सांगायचंय. या कानेटकरांच्या नाटकाच्या नावाचा आधार घेऊन आता मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकाच्या कृतीत मला काही सांगायचंय हीच भावना असते. आणि ऐकू इच्छिणाऱ्या समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा त्याचा अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा असते. आता बस पकडण्यासाठी काही माणसं धावत नाही, पण त्या धावण्यामागं आणि आजच्या या रनिंगच्या स्पर्धकांच्या धावण्यामागं एक निराळा दृष्टिकोन असतो. त्यामधून त्यांना काहीतरी सांगायचं असतं. त्याचप्रमाणे ही रांगोळी स्पर्धा. आता या स्पर्धकांना माहित असतं बरं का की ही रांगोळी खरं तर उद्यापर्यंत इथे राहील आणि परवा हा दिवाणखाना झाडणारा जो नोकर आहे ना, ती ही कलाकृती झाडून टाकणार आहे. पण हे माहित असूनही ही मंडळी 5-5, 6-6 तास खपून ही रांगोळी काढतच असतात. का? कारण त्यांना त्यातून काहीतरी सांगायचं असतं. पण हे सांगणं सुद्धा सुंदर आणि आकर्षक असावं लागतं बरं का. साहित्य, संगीत, कला या सगळ्यांच्या मुळाशी मला काही सांगायचंय हीच भावना असते. उक्तीनं किंवा कृतीनं आपलं म्हणणं सांगण्याची उर्मी तुम्हा आम्हा सगळ्यांमध्ये आहे. जीवनातलं आपलं अनुभवाचं संचित दुसऱ्यापुढे मांडावं, दुसऱ्याचं आपण पाहावं अशी जी आपली इच्छा असते ना, त्यातच माणसाचं माणूसपण आहे. पण जेव्हा एखादा पालक आपल्या मुलाला, हे बघ मला तुझं काहीही ऐकायचं नाही आणि तुला काही सांगायचं नाही असं म्हणतो आणि हे ऐकणं आणि सांगणं जिथं संपतं, तिथंच माणसातला माणूस स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो. पण माणसांचं हे प्रेम आणि सहानुभूती इतकी उत्कट असते की त्याला मरताना सुद्धा निर्जीव उशीचा आधार चालत नाही, त्याला थरथरणाऱ्या मांडीचाच आधार डोक्याखाली लागतो. पाकिस्तानमध्ये झालेल्या वादळाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या किंवा घरकुलं विस्कळीत झालेल्यांबद्दल आपल्याला सहानुभूतीच वाटते. त्यावेळी आपण त्यांच्याकडे एक पाकिस्तानी म्हणून न बघता एक माणूस या दृष्टिकोनातूनच बघत असतो. दुर्दैवानं सहानुभूती हा शब्द आजकाल केवळ दुःखद घटनांच्या वेळीच वापरला जातो. वास्तविक सहानुभूती म्हणजे सह अधिक अनुभूती. दुसऱ्याचा अनुभव आपला मानून त्याच्या अनुभव विश्वात शिरणं, ही तर मानवाची महान शक्ती आहे. आता उदाहरणार्थ कानेटकरांचं शिवाजीवरचं नाटक. आपल्याला माहित असतं की हा जो शिवाजीचं काम करणारा माणूस आहे ना, तो खरा शिवाजी नाही आहे. तो रंगमंचावरचा एक नट आहे आणि तो आपल्याशी बोलतोय. खरा शिवाजी असता तर आपल्याशी बोललाही नसता, कारण आम्ही नालायक बनलो आहोत. पण हे नाटक पाहण्यासाठी सुद्धा आपण स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून जातो आणि विकत काय घेतो तर शिवाजीची व्यथा. आपल्याही नकळत आपला त्या नाटकातल्या पात्रांशी नाट्यगृहातच एक मूक संवाद चाललेला असतो. असं जर एखादं यंत्र निघालं आणि हा संवाद जर पूर्णपणे टेप करता आला तर तो आपल्याला स्पष्टपणे ऐकता येईल. यालाच सहानुभूती म्हणजे सह अधिक अनुभूती असं म्हणतात. ही शक्ती निसर्गानं फक्त माणसालाच दिली आहे आणि ही सहानुभूती जेव्हा आपल्या मनात निर्माण होते ना, तेव्हाच आपल्याला आपण माणूस असल्याचा आनंद होतो. त्या प्रेक्षागृहातला प्रेक्षक हा त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तारांपैकी निगेटिव्ह तार बनलेला असतो आणि त्यातूनच आनंद दान आणि आनंद ग्रहण अखंडतया सुरू असतं. म्हणूनच साहित्य, संगीत, कला या सगळ्यांच्या मुळाशी मला काही सांगायचंय हीच भावना असते. आणि माणसाची स्वाभाविक भावना दुसऱ्याच्या अनुभव विश्वात रममाण होण्याची असल्यामुळे आपणही मग ते अनुभवतो आणि त्या कलेचा आस्वाद घेतो. निराशावादी माणसाला सुद्धा मला मरावंसं वाटतंय असं दुसऱ्या कुणाला तरी सांगायचंच असतं आणि मग एखाद्या कवितेद्वारा वगैरे तो आपले ते विचार बोलून दाखवतो. अशा वेळी जर आपण त्याला नाही मग आपण गेलात तरी चालेल असं म्हणालो, अहो पुढची कविता तर ऐका असं लगेच तो अनुभव. खरं म्हणजे आजच्या या काँग्रेसच्या राज्यात जीव देण्यासारख्या अनेक जागा मला दाखवता येतील. संगीताच्या मैफिलीच्या वेळेला मला अनेकदा विचारलं जातं, काय हो ते गाणं सुरू कधी होणार आणि संपणार कधी? मग मी त्या गृहस्थाला नमस्कार करतो आणि सांगतो, हे बघा कृपा करून आपण येऊ नका. नाही काय हे गाणं रात्री केव्हा तरी सुरू होईल आणि पहाटेपर्यंत कधीतरी संपेल. संगीतातले सूर, ताल, लय याचं ज्ञान माणसाला हळूहळू येतं. लहानपणी मुलाला खेळवताना सगळ्यांच्या आया गाणं म्हणतात
अडगुलं मडगुलं. पण मला वाटतं 4% मुलं बरोबर त्या तालावर हातपाय हलवतात. बाकीची इतकी मठ्ठ असतात की त्यांच्या आया स्वतः जरी नाचल्या तरी ती गप्प असतात. ही मुलं बहुतेक पुढे कुठेतरी तत्वज्ञानाचे प्राध्यापक होत असतात. आजचा विद्यार्थी असंतुष्ट आहे असं आज सगळीकडे म्हटलं जातं. पण मी म्हणतो विद्यार्थ्यांनी संतुष्ट असायला काय पेन्शन घेतलंय की त्यांनी म्हणावं बायका मुलं सुखात आहेत? अहो, विद्यार्थ्यांनी असंतुष्टच राहायला हवं. हा, पण तो असंतोष विघातक मात्र नको. त्यातून मशाली पेटल्या पाहिजेत, नाही तर तुम्ही कचरा पेटवाल. तुकाराम काय संतुष्ट तरुण होता? ज्ञानेश्वर असंतुष्ट होते म्हणूनच तर त्यांनी अमृतातेही पैजा जिंके अशा भाषेत गीतेचं तत्वज्ञान मराठीत आणलं ना. एकाच चिखलात कमळ आणि बेडूक दोघंही असतात. बेडूक चिखलातच बुडालेला असतो, पण कमळ मात्र मान वर काढून उभं असतं. आता आपण बेडूक व्हायचं का कमळ हे आपणच ठरवायचं. आपण आज या कॉलेजच्या स्नेह संमेलनासाठी मला इथं बोलवलं. आता वास्तविक आपण रोज इथं जमता तेव्हा तर तुमचा स्नेह नसतो. नाही, कधी कधी तर तो जुळावासा वाटतो तरी जुळत नाही. पण अशा स्नेह संमेलनातून आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. अशा वेळी वक्त्याचं भाषण पाडून ओरडा करणं यात काही विद्यार्थ्यांचं साहस नाही, कारण त्यात वक्त्याचं काही जात नाही. मुलं मूर्ख आहेत असं म्हणतो निघून जातो. पण वर्गातल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये मला हे समजलं नाही असं उभं राहून प्राध्यापकाला ताडकन विचारणं हे विद्यार्थ्याचं साहस. पण हे साहस कोणी करत नाही. 2000 फक्त 500 विद्यार्थी खरे विद्या अधिक अर्थी या नात्याने इथे आलेले असतात. बाकीचे सगळे आई वडिलांनी पाठवलं म्हणून आलेले असतात. या बाबतीत पालकांचं अज्ञानही बघण्यासारखं असतं बरं का. आता एखाद्या मुलानं जर म्हटलं मी अर्ध मागणी घेतो, तो स्कोरिंग आहे, तर पालक लगेच विचारतात मग पूर्ण मागणी का घेत नाही, अर्ध मागणीच का घेतोस. आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये खरी ज्ञानलालसा कमी असते. पण पुढच्या वर्षी जर ही ज्ञानलालसा असलेली 500 मुलं या कॉलेजमध्ये राहिली ना, तर मी या कॉलेजची भरभराट झाली असंच म्हणेन. मग इथे एवढ्या लायब्ररीज लॅबोरेटरीज नसल्या ना तरीही चालेल. त्या ज्ञानलालसेच्या ईर्ष्येमुळं मग एखाद्या झाडाखाली सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स सारखे विषय शिकता येतील. मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या एका मुलीला विचारलं, तुम्हाला ज्ञानेश्वरांचं काय काय? ती म्हणाली 10 मार्कांचा ज्ञानेश्वर. नाही, मी पुढे विचारणार होतो की माझं साहित्य किती आहे, पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यावर प्रश्न विचारणार मला काय लागत. अहो, ज्ञानेश्वरच जर 10 मार्कांचा झाला तर मला 1 लक्षांश तरी महत्व असेल का नाही तर आजकाल समग्र ज्ञान मिळवण्याची ईर्ष्या कमी झाली आहे. त्यांचा ज्ञान मिळवण्याचा स्पॅन लिमिटेड झालाय. एका डिग्रीच्या बिनमहत्वाच्या कागदासाठी ही सगळी झटापट चालू आहे. या बाबतीत मला आलेल्या एका पीएचडीच्या विद्यार्थिनीचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. तिनं पीएचडी साठी विषय घेतला होता मराठी कादंबरी. मी तिला विचारलं तुम्हाला रणांगण बद्दल काय माहिती आहे? ती म्हणली रणांगण. हा, तिच्या पीएचडीच्या प्रबंधाच्या स्पॅनच्या पलीकडचा विषय होता ना. केवळ त्या डिग्रीच्या कागदासाठी सगळा खटाटोप चालला होता. ज्ञान मिळवण्याची त्यात बिलकुल आस नव्हती. तिच्या परीक्षकानं जर नाशिक मधली गाढवं आणि गाढवांचे प्रकार या विषयावर जर तिला निबंध लिहायला सांगितला असता तर तिनं तोही लिहिला असता, स्वतःचाही त्यात समावेश करून. बरं, आणि ती बाई आणि तो प्रबंध दोन्ही बघण्यासारखं नव्हतं हे आणखी एक नवल. आज मला इथं सांगण्यात आलं की पारितोषिकं बरीच वाटायची, तुम्हाला त्रास तर नाही ना वाटणार. पण मला यात कंटाळा नाही. अहो, त्यासाठीच तर आलोय मी इथं. पण खरं सांगू, आज इथं स्टेजवर येऊन मुली मोकळेपणानं संगीताची खेळाची पारितोषिकं घेऊन जाताना बघितल्या ना की मला आठवण होते ती आगरकर फुले यांनी घेतलेल्या कष्टांची आणि झेललेल्या चिखलमातीची. मग मला समोर त्या मुली दिसत नाहीत, पारितोषिकही दिसत नाहीत, आणि एका निराळ्याच अनुभव विश्वात मग मी स्वतःला हरवून बसतो. माझ्याबद्दल अशी एक हकीकत सांगितली जाते की माझं लहानपण फार गरिबीत वगैरे गेलं. खरं म्हणजे गरिबीत वगैरे काही गेलं नाही, हा, पण ते आजच्या इतकं चांगल्या स्थितीत गेलं नाही एवढं मात्र निश्चित. पण तेव्हाही आम्ही गरीब आहोत याची आठवण व्हायला फुरसत नसायची. आज काय बालगंधर्वांचं गाणं, पळा तिकडे. उद्या काय सीके नायडूंची मॅच आहे, चला तिकडे.
मग एकदा ती झाडावर चढून बघ तर कधी दुसऱ्याच्या गच्चीवर चढून बघ. फुकटात बघायला मिळतं ना म्हणून. आमच्या पाठीमागा हो इतकी व्यवधानं असत की आमच्या गरिबीची सुद्धा आम्हाला आठवण होत नसेल. याबाबत टागोरांची एक कविता सांगतो मी तुम्हाला. काय असतं, एक माणूस असतो आणि त्याच्यात गळ्यात एक भली मोठी लोखंडाची साखळी असते आणि ती साखळी सोन्याची करण्यासाठी त्याला परीस शोधायचा असतो. मग तो काय करतो, तर समुद्राच्या काठानं जाताना तो सारखा दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि टाकून द्यायचा. असं करता करता निराश होऊन खूप पुढे गेल्यावर त्यानं सहज साखळीला हात लावून पाहिला तर साखळी केव्हाच सोन्याची झाली होती. त्याच्या हातातून परीस कधीचाच निसटून गेला होता. तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे. कुणाच्या हातात तो चित्रकलेच्या रूपाने तर कुणाच्या हातात संगीताच्या रूपाने. फक्त त्याकडे नीट बघायला मात्र शिका. याबद्दल मला एक उर्दू शेर आठवतो. बगीच्यात फुलांचे ताटवे फुललेत, गुलाबाची फुलं डुलतायत, पण त्याकडे बघायलाच मात्र इथं कुणी नाही. साहित्यकार, लेखक होण्याची इच्छा असणारे अनेक तरुण माझ्याकडे येतात आणि मला विचारतात, आम्ही काय वाचू, नाही प्रथम कशाचा अभ्यास करू. मग मी त्यांना सांगतो, आता इथून बाहेर पडलात ना की नाक्यावरच्या जाहिरातीपासून सगळं बघत चाल. मग ती जाहिरात अगदी 2 या 3 बच्चे बस अशी असली तरीही चालेल. पण फक्त तेवढंच बघू नका, जीवनाच्या महान अर्थाकडे बघायला शिका आणि मग कशावरही लिहा. मग ते एखाद्या झोपडपट्टीचं वर्णन असो किंवा एखाद्या ताजमहालाचं. यावरून मला मर्ढेकरांच्या एका कवितेवरनं झालेल्या वादाची आठवण होते. विषय होता उंदीर. टीकाकार म्हणाले, हे दुसरे काही विषय नव्हते, उंदीर हा काही विषय आहे. पण काव्य विषय हा त्याच्या आकाराच्या लहान मोठेपणावर ठरत नाही. असं असतं तर मग प्राण्यातला सगळ्यात मोठा प्राणी हत्ती आणि निसर्गातला सगळ्यात उंच हिमालय याशिवाय काव्याला विषयच उरले नसते. मग कुणीही एखाद्या गुलाबाच्या फुलावर किंवा त्याच्या एखाद्या पाकळीवर काव्य केलंच नसतं, कारण ते फुल आकारानं लहान असतं ना. लायब्ररीत अनेक ग्रंथ असतात, पण त्यातले माझे ग्रंथ पाहण्याचं मला अजिबात धाडस होत नाही. त्याच्यावर अनेक शेरे ठिकठिकाणी मारलेले असतात. भिकार विनोद, यापुढे लेखन बंद करा, कित्येक वा वा फार सुंदर असंही लिहिलेलं असतं, पण नेमकं तेच पान उघडेल याची मला काही खात्री नसते. नाही, व्यावहारिक समीक्षकांच्या टीकेचं मला काही वाटत नाही, कारण लिहून लिहून त्यांचं कातडं जाड झालेलं असतं. व्यवसायच असतो ना त्यांचा, दुसरं करणार तरी काय बिचारे. पण ह्या अशा उत्स्फूर्त शेऱ्यांना मात्र सत्याची एक फार मोठी किनार असते आणि त्यातून मला फार शिकायला मिळतं. जीवनाच्या 3 अवस्था आहेत, तारुण्य, संयम आणि निवृत्ती. आता तुम्ही तरुण विद्यार्थी, एखादी सुंदर तरुणी डोळ्यासमोरून जाताना जर आकाशाकडेच बघत बसला तर तो तारुण्याचा अपमान आहे. पण हे करतानाही नंतरच्याही अवस्था आपल्याकडे आहेत हे विसरून मात्र चालणार नाही. मौनम सर्वार्थ साधनम अशी पूर्वीच्या गुरूंच्या प्रेरणेत शक्ती होती. पण आज तसं नाही. असलं ज्ञान अवलोकनानं आपण समृद्ध केलं पाहिजे. गुरुनी ते समजावून सांगायला हवं आणि ऐकणाऱ्यांना ते ऐकायलाही हवं. मौनम म्हणजेच जर गुरु पण असतं तर मग शिष्यालाच गुरु केलं असतं. मला नेहमी विचारण्यात होतं, कलावंत जन्माला यावा लागतो का? नाही, कलावंत जन्माला यावं लागत नाही, पण जगाकडे आपण सूक्ष्मपणे उघड्या डोळ्यांनी पाहायला मात्र हवं. जे पाहिलं ते सुंदर आणि आकर्षक शब्दात सांगता आलं पाहिजे. जनतेची नाडी ज्यानं पाहिली त्याला आपला अनुभव सांगण्याची ओढ असते, तिथेच कलावंत असतो. ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करून जाईन अशी जिद्द हवी. केवळ विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे, आपल्या आजच्या सगळ्याच समाजाबद्दल माझी अशी तक्रार आहे की आपण जीवनाकडे पाहतच नाही. तरुण असंतुष्ट आहेत म्हणून ओरड होते, पण मी म्हणतो तरुण असंतुष्ट नाही तो काय देश आहे? तरुणांनी असंतुष्टच असायला हवं, पण ते या अर्थानं की त्यांनी जीवनाचं आव्हान स्वीकारावं. प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा असं केशवसुतांनी सांगितलंय. त्यातला लेणी हा शब्द फार सुंदर आहे. त्यांनी चित्ररंग असं म्हटलं नाही. तर कला निर्मिती ही त्याहून अवघड कामगिरी आहे. ती सहजासहजी साध्य होत नाही. त्यासाठी पत्थर फोडून त्याच्याशी झुंज घ्यावी लागते. हे आव्हान तुम्ही स्वीकारा, तशी जिद्द बाळगा, हेच आजच्या तरुण पिढीला माझं सांगणं आहे.
परवा बोनस आला. 12 दिवसांनी मी हिला म्हणालो, तुला बांगड्या बिंगड्या करून घ्यायच्या असतील तर घे. तशी ती म्हणाली, नको, त्यापेक्षा नवं रिस्टवॉच घ्या, तुम्हाला चांगलं. मामांजींचं ते पाकिट वॉच आता अगदी जुन्या फॅशनचं झालंय. मी म्हटलं राहू दे, बाबांची तेवढीच आठवण आहे. अजूनही तेच घड्याळ मी वापरतो. खिशातून काढलं की वाटतं जुन्या काय आणि नव्या काय. घड्याळांच्या तबकडे आणि पट्टे तेवढे बदलतात. सुखानं टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टे काय करायचे. घड्याळाचं काय आणि माणसांचं काय. आतलं तोल सांभाळणारं साप नीट राहिलं तर फार पुढेही जाण्याची भीती नसते आणि फार मागेही पडण्याची भीती नसते. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आनंदी, देवाची आनंदी लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा भोगतो राणी. ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणी. नाचती वैष्णव, वैष्णव नाचती, नाचती वैष्णव, नाचती
परवाच्या 12 जूनला तू गेलास. गेलास म्हणजे कुठे गेलास? दृष्टीआड गेलास म्हणावं तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास. कधी पलीकडल्या खोलीत, पलीकडल्या गावात किंवा पलीकडल्या देशातही. परवा गेलास तो पलीकडल्या जगात. एवढाच छोटासा फरक. एरवी तू तर या क्षणीही माझ्या डोळ्यांसमोरच आहेस. ऐकतोयस ना मी काय सांगते ते? आपण एकमेकांना पाहिलं, एकमेकांत गुंतत गेलो आणि 1.5-2 वर्षानंतर तुझ्या हट्टाखातर मी लग्नबंधन स्वीकारलं. योगायोग म्हणावा अशी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? आपण लग्न रजिस्टर केलं तो दिवसही नेमका 12 जूनच होता. परवा कोणीतरी म्हणाल, भाईंचा जीव त्या 12 जून या तारखेसाठी घुटमळत होता. लोक काहीही बोलतात. त्या दिवशी दुपारी 1:22 तुझी प्राणज्योत अखेर मालवली. कुडीचा श्वासोच्छ्वास थांबला. हे झालं वेळापत्रक. पण खग्रास ग्रहणाचे वेध काही काळ आधीच लागले होते. तू अगदी केविलवाणा झाला होतास. डॉक्टरांनी ही आशा सोडली होती. प्रयत्न फक्त चालू ठेवले होते. आजूबाजूची हवा खूप काही सुचवत होती पण काही स्पष्ट सांगत नव्हती. आठवणी 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 भोगलेल्या रंगीबेरंगी सुखदुःखांच्या हळूवार फक्त आपल्या कानातच गुंजन घालणाऱ्या घरगुतीही आणि काही काळ वाजत गाजत राहणाऱ्या रंगणाऱ्या सार्वजनिकही. आज त्यातलं या आठवणीत कितीसं उरलंय. तपशील वाहून जातो आणि तत्वाचा अंश आपल्यात मुरत जातो. तो कितपत मुरलाय याचा अंदाज घ्यायचं म्हटलं तरी त्यासाठीच्या वादविवादाला, सहमतीला किंवा विचारांच्या तफावती दाखवायलाही दुसरं कोणीतरी लागतंच ना. समोर तू प्रत्यक्षात अबोल असतास तरी तो अंदाज माझा मला घेताही आला असता. कारण तुला मुळी वादविवादात कधी रसच नसायचा. रस होता तो संगीतात, अभिनयात, मुख्यतः संभाषणात. या तिन्ही शेतमाळ्यातला सुगंध, ओलावा तुझ्यात सहज मुरायचा. शेत पिकायला उपजत बी बियाणं लागतं हे खरंच, पण असलं खत पाणीही लागतं. या दोन्ही गोष्टी तुझ्यात जन्मजातच होत्या. म्हणून तर तू आनंदाच्या बागा फुलवू शकलास. पण शेताला मशागतही लागते. पीक जोमदार यायला शेतमजुरांचा घामही तिथे गळावा लागतो हे तुला कळत का नव्हतं? पण श्रेय द्यायला तू कधीच राजी नसायचास. अधून मधून मी वादही घालत असे पण उपयोग नसायचा. मी दुःखी व्हायचे. अनेकदा तुझा रागही यायचा. अरे पण मीही अपरिपक्वच होते ना. मग लक्षात यायला लागलं याची सगळी निर्मिती ही उत्तुंग इमारती, मनोरे, कळस, दोन्ही तीर साधणारे पूल यांचीच आहे. हसत खेळत केलेली डोंगर कपारीत सुंदर लेणीही याला सहज कोरता येतात. त्यासाठी मातीच्या दगडधोंड्यांच्या स्पर्शाचा ध्यास असावा लागत नाही. त्यांचं अस्तित्व गृहीतच ठरलं जातं. पण मला ही अक्कल यायला तुझा जीवच पणाला लागायला हवा होता का? शहाणपणा येण्यासाठी ही किंमत द्यावी लागणार याची कल्पना असती तर आजन्म वेडीच राहायला तयार होते रे मी. गेल्या 54 वर्षात मी किती वाद घातले. आपण एकमेकांच्या सहनशीलतेचा अंतच पाहिला जणू. मी ऐकत राहून तू न बोलता. क्वचित एखादा शब्द बोलायचाच, तोही अगदी चपखल बसणारा.
तुझ्या अफाट शब्द संपदेनं मला प्रथमपासूनच मोहून टाकलंय. ती मोहिनी अखेरपर्यंत माझा ताबा सोडणार नाही एवढी जबरदस्त आहे. अरे साधी उपदेश पांडे यासारखी तू मला दिलेली पदवी देखील खरं तर टोमणाच. ती डोक्यात घेऊन मिरवलीस ना. लहान मुलांशी खेळावं तसा तू शब्दांशी मजेत खेळायचास. 30-35 वर्षांपूर्वी हसवणूक हा संग्रह प्रकाशित झाला. त्यावेळी या नव्या संग्रहाचं नाव काय ठेवायचं? हसवणूक की फसवणूक हा प्रश्न पडला. दोन्ही नावं तूच सुचवलेली, पण मला निर्णय घेता येईना. तू पटकन फसवणूक खोडून त्याच्या डोक्यावर ह असं लिहून दिलंस आणि आनंदानं माझे डोळे पाणावले. या क्षणीही तो प्रसंग आठवताच पुन्हा मनाची तीच गत झाली आहे. जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. हे कवी अमरच असतात बघ. मी उगाच सांगत नाही. हेही गोविंदाग्रजच नाही का म्हणून केले. फ आणि ह, जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीनं चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीनं भोवताली जमलेल्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं हे तूच लिहून ठेवलेस. तुला ते जमलं रे. सर्वांनाच कसं जमणार? फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्थाशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधूनमधून तरी एकांताची मागणी करत. एकांत म्हणजे पोकळी नाही, एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की पोकळी निर्माण होते, पण खंबीर असलो तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो आणि त्या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते. तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक मीची ताकद ज्यांना त्यांना आजमावायला हवी हा माझा अट्टहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे याचा प्रत्यय मला सतत येत आहे आणि नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राहील. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू दोन ध्रुवांवर दोघे आपण. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय. तूही जर इतर 4 चौघांसारखाच एखादा कुणी असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य, संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती तरी मी त्या कशानंही आकर्षिले गेले नसते ही शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता, तुझा मूलपणा, तुझी लबाडी ही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानात लिखाणात तू असल्या गुणांची प्रशंसा करायचाच, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी, चाळावी हे तुला अधिक प्रिय. मग निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का रे? बोरकरांची ओळ आहे, चंदन होनी अग्नी भोगावा. जिवंत असताना,
त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल त्याला अग्नी देखील भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुणीची एकरूपता. तो चिरंजीवच. नायम हंती न हन्यते. तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, वहिनी, भाई गेले तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं तरी संकोच न करता सांगा. कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा खरंच त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीनं व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो. तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतंत्र जीवनात प्रवेश केला. एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला थोरला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा त्यांच्या शब्दात तो येतो आणि तो जातो. येताना कधी कळ्या घेऊन आला तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य हे त्याला तरी कुठे माहीत असतं. त्या क्षणी जे भाळी असेल ते स्वीकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य ॲब्स्ट्रॅक्ट, कॉन्क्रीट काहीही नाही. अस्तित्वाला जाग येते त्या क्षणीच श्वास सुरू होतो. आईच्या गर्भात फार तर तिच्या श्वासावर जगता येईल, पण पुढे प्रत्येक श्वास आपल्यालाच घ्यावा लागतो. तेवढाच आपला अधिकार. तो टिकवण्यासाठी किती धडपडायचं ते मात्र आपल्या हाती असतं. पण मुळात कसलीही धडपड तुझ्या स्वभावातच नव्हती. देवळातल्या देवासारखा तू पुढ्यात येईल त्याचा स्वीकार करत गेलास. मग ते पंचामृत असो नाहीतर साधं तुळशीपत्र. त्याबद्दल तक्रारीचा चुकून एखादा शब्द देखील कधी तुझ्या तोंडून बाहेर पडत नसे. पण याचा अर्थ तुला निवड करता येत नव्हती किंवा सुख दुःखे समेकृत्वा असा काही तुझा स्वभाव विशेष होता असं नव्हे. कुठे सभा समारंभाला जाताना मी कपाटातून काढून देईन तो पोशाख तू सहजगत्या चढवत असस. पण कधी गडबडीत मी ते काम तुझ्यावरच सोपवलं तर तुझ्या कपाटात घडी घालून रचून ठेवलेल्या 8-10 बुशर्टातला हवा तो मधलाच कुठला तरी छानसा बहुधा तुला अधिक आवडणारा बुशर्ट ओढून काढून अंगावर चढवत असस. पण बाकीचा विस्कटलेला ढिगारा तो मात्र पुन्हा रचून ठेवण्याचं काम खुशाल माझ्यावर टाकण्यात तुला काहीही चूक वाटत नसे. पण अशा प्रकारची तुझी कोणतीही कृती जाणीवपूर्वक नसायची. केवळ अंगवळणी पडलेली पुरुष प्रधान संस्कृतीतून परंपरागत चालत आल्यानं सहज स्वीकारलेली अशी ती तुझी सवय होती. परावलंबनाच्या तुझ्या आवडीचाही दुभाग असू शकेल, बहुधा दोन्हीही. असा तू देव माणूस आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानानं ते नावही स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच खेळी होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही. तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीनं नवी जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती. कलावंत तू होतास. शब्दकलेची गर्भ श्रीमंतीही तुला लाभली होती. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे. असा तू वेगळा
आणि मीही वेगळी. मग हा इतका प्रदीर्घ प्रवास आपण एकत्र केलाच कसा? हा प्रश्न इतर कुणाला पडला तरी आपणा दोघांना पडायचं कारणच नव्हतं. कसा विरोधाभास आहे पहा. एकत्र प्रवास पण आपापल्या मार्गानं, वास्तव्य एकाच घरात पण जगणं स्वतंत्र. असा वावर चालतो तेव्हा स्वाभाविकच अधूनमधून एकमेकांचे धक्के बसतात. पण सहजपणे सॉरी म्हणून आपण आपल्या दिशेनं पुढे जातो, आपापल्या कामात मग्न राहतो. वय वाढत जातं, त्याच्या जोडीनं पुरला दिवस अल्प, घोडे थकुनी सूर ही जाणीवही वाढत जाते. उन्ह उतरत जातात तशी आपली शक्ती कमी होत जाते. पण त्याचबरोबर अनुभवांचं माप भरून ओसंडायला लागतं. व्यक्तिमत्व प्रगल्भ, एका अर्थी ऐश्वर्य संपत होत चालल्याचा साक्षात्कार होण्याचाही संभव असतो. कवी ग्रेसच्या ओळी आहेत. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून खावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारित होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास, तसाच विचारवंतही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही. आपली संस्कृतीच पुरुष प्रधान आहे. त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञता बुद्धीनं आपल्या परीनं तीच संस्कृती तू जपलीस. ती तुझी सहज प्रवृत्तीच होती, प्रकृती होती. मराठी विश्वकोशात किंवा हुज हू मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल, तशीच विचारवंत हेही विशेषण तुझ्या नावामागे लावलं जाईल. पण आपणा उभयतांच्या जीवनकोशात माझ्या समोर ठाकलास तो त्या पुरुष प्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच असा. प्रज्ञावान नव्हे, निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचे टाळत आलास. जे सहज आयते मिळतात त्यासाठी बुद्धी कशाला शिणवायची? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही आनंददायी, स्वतःलाही आणि भोवतालच्यांनाही, शिवाय सोयीस्करही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण मला कळायची, पण त्याची तुला परखड मताच्या आणि संवेदनशील मनाच्या सुनीताबाई देशपांडे यांच्या विचारांचं सुंदर दर्शन घडल्याबद्दल जवळीकचे सर्व कलाकार शशिकांत लावणीस यांचे मी आभार मानतो. त्यांच्या समवेत आलेले वनिता म्हैसकर, विद्या देवळे, अनिरुद्ध गडसे, प्रशांत देशपांडे, प्रसाद देशपांडे आणि मनोज, आपण सर्व एवढ्या मोठ्या इथे संख्येने जमलात. आपण सर्वांचे आभार मानतो. माझी खात्री आहे की आपल्याला अशी चुटफूट लागून राहिली असेल की आपले काही स्नेही या कार्यक्रमाला आले असते तर किती त्यांना मोठा आनंद मिळाला असता. त्यामुळं पुढचा कार्यक्रम आपण रवींद्रमध्ये घेऊया. आपण रवींद्र ही ओसंडून वाढी एवढी गर्दी करूया. या कार्यक्रमाचा आणखी काही लोकांना आनंद देऊया. धन्यवाद.